आदित्य ठाकरे बोलतात, थेट जाऊयात। आपण पाहतोय बदलापूरमध्ये ज्या महिला पत्रकारांनी प्रश्न विचारला वामन म्हात्रेला आणि वामन म्हात्रेने त्यांना विचारलं तुझ्यावर रेप झालंय का, त्यांच्यावर अजून वामन म्हात्रेंना अटक झाली नाही, पण त्या पत्रकारावर एफआयआर झालेली आहे। अनेक अशी घटना झालेल्या आहेत, पण गृहमंत्री नाहीच आहेत महाराष्ट्राला। पण गृहमंत्री खरोखर आहेत का? त्यांच्याकडे खातं आहे का? पुण्यामध्ये 3 दिवसात 3 फायरिंगच्या घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत। कायदा सुव्यवस्था नाही, हेच मी सांगतोय, कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रात आपण पाहिलं असेल, जणू काही गृहमंत्री नाहीच आहे महाराष्ट्राला, असं सरकार चाललेलं आहे। एकूण इलेक्टिव्ह मेरिटवरती एक गोष्ट जी आहे ती समोर येत आहे। सगळ्यांच्याच लायझनिंग सुरू झालेले आहेत। सीट शेअरिंगचे फॉर्म्युलेशन्स जे आहेत ते सुरू झालेले आहेत। महाविकास आघाडीमधल्या सीट शेअरिंगबद्दल काही फ्रुटफुल डिस्कशन्स मला वाटतं महाविकास आघाडीचं सीट शेअरिंग आपल्याला माहिती आहे, वरिष्ठ नेते करत आहेत आणि लवकरच आपल्या समोर ते येतील। मला वाटतं आपल्याला सर्वांना माहिती आहे, उद्धव साहेबांनी 2-2.5 वर्षात जे केलेलं काम आहे ते लोकांसमोर आहे। बाकी महाराष्ट्राची जनता ठरवेल। आम्ही ही निवडणूक स्वतःसाठी लढत नाही ना कुठच्या पदासाठी लढत आहोत, ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत आहोत। मुख्यमंत्री पदाचा मुद्दा जो सातत्याने चर्चेत आला, शिवसेनेनं अॅग्रेसिव्ह स्टँड घेतलेला होता, मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून तशा पद्धतीचा प्रतिसाद मिळालेला नाही। मला वाटतं आपण एक पाहिलं असेल, मुख्यमंत्र्याच्या चेहऱ्याशिवाय होईल नाही, एक महत्वाचे प्रश्न म्हणजे महायुतीचा मुख्यमंत्र्याचा चेहरा कोण, महायुतीकडून कोण आहे, घेऊन जाणार आहे, गद्दारांचा चेहरा आहे की चेहरा बदलणार आहे? तर आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलेली आहे। राज्यात गृहमंत्री आहेत की नाही याचा प्रश्न निर्माण झाल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले। Thank you.